नमस्कार विद्यार्थी मित्र, आपलं ऑनलाईन तासिकेत सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आपण इतकी दिवस BA द्वितीय वर्षांचा पेपर क्रमांक 5 ज्यांचं नाव आहे भारतीय समाज रचना आणि परिवर्तन, या संदर्भात आपण यापूर्वी ऑफलाईन सर्वांनी शिकवणी वर्ग पूर्णवेळ पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे. जो उर्वरित अभ्यासक्रम आज आहे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि विद्यापीठाच्या सूचनेनुसार आपण संजीवनी महाविद्यालयात ऑनलाईन तासिकेत आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, ऑफलाईन शिकून जितका सिलेबस आपला आज राहिलेला आहे त्यामध्येच प्रामुख्याने जे सिलेबस राहिलेला आहे ते ऑनलाईन पद्धतीने आपण आज घेतो. यामध्ये प्रामुख्याने या 5व्या पेपरमध्ये नागरी समुदाय जो की या ठिकाणी सिलेबस राहिलेला आहे. विद्यार्थी मित्र, आपण ऑफलाईन पद्धतीनं पाहिल्या पद्धतीनं प्रामुख्याने भारतीय समाज व्यवस्था ही ग्रामीण, नागरी आणि आदिवासी या 3 समुदायावर निर्माण झालेली आहे. कमी अधिक प्रमाणात या 3ही समुदायामध्ये त्यांची वैशिष्ट्य, त्यांची लक्षणे, त्यांची राहणीमान पद्धती ही निश्चितच वेगवेगळी आहे, भिन्न स्वरूपांची आहे. तरी पण आपण प्रामुख्याने या ठिकाणी जवळपास 70% लोक ग्रामीण समुदायाशी संलग्नित आहेत. त्याच पद्धतीने आदिवासी समुदायाशी ही संलग्नित आहेत. पण जसजशा प्रमाणामध्ये आधुनिकीकरण, पाश्चिमात्यकरण यांचा शिरकाव भारतीय समुदायामध्ये झाला, भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर नागरी समुदायांची लोकसंख्या वाढत गेली. कारण ग्रामीण आणि आदिवासीकडनं रोजगारांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणची लोक स्थलांतरित होऊ लागले आणि ग्रामीण नागरी, आदिवासी नागरी असे स्थलांतर झाले आणि नागरी समुदायांची वस्ती दिवसेंदिवस वाढत गेली. तेव्हा विद्यार्थी मित्र, प्रामुख्याने अमेरिकेसारख्या देशामध्ये, फ्रान्ससारख्या देशामध्ये, पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जसं आधुनिकीकरण झपाट्याने वाढत गेलं, त्याच पद्धतीने आपल्या भारतामध्ये देखील एक प्रबळ लोकशाही राष्ट्र असतानाही या ठिकाणी नागरीकरणांची वाढ होत गेली. नागरीकरण इतके झपाट्याने वाढत गेले की ग्रामीण समुदाय या ठिकाणची असणारी 12 बलुतेदारी असेल, 18 अलुतेदारी असेल, म्हणजे त्यांचे जे प्राचीन कालखंडापासून चालत आलेले व्यवसाय आज कुठेतरी कमी होत आहे आणि आधुनिक व्यवसायाला, पाश्चिमात्य व्यवसायाला, पाश्चिमात्य संस्कृतीचा शिरकाव आज भारतामध्ये होतो आहे. भारत हा तसा पाहिला तर निश्चितच एक जागतिक दृष्टिकोनातून विचार करता एक प्रबळ लोकशाही राष्ट्र म्हणून या देशाकडे पाहिले जाते. तशाच पद्धतीनं या ठिकाणी कृषीप्रधान राष्ट्र हा देखील नामोल्लेख या ठिकाणी केला जातो. कृषीप्रधान राष्ट्र असल्या कारणामुळे जवळपास 70% लोक ग्रामीण समुदायाशी संलग्नित आहेत आणि तेही शेतीवर अवलंबून आहेत. म्हणूनच या ठिकाणी प्रामुख्याने आपण म्हणतोय की कृषीप्रधान राष्ट्र आहे. या कृषीप्रधान राष्ट्रामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाजामध्ये आणि नागरी समुदायामध्ये राहण्याची लोकसंख्या ही निश्चितच या दोन्ही समुदायापेक्षा कमी आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, आपण अशाही पद्धतीचं या ठिकाणी म्हणू शकतो की प्रामुख्याने या ठिकाणी विशिष्ट समुदायाशी संलग्नित असलेल्या
विशिष्ट भागाशी संलग्नित असलेल्या लोकांची वस्ती या ठिकाणी आहे. अनेक जाती धर्मांची पंथांची लोक या ठिकाणी एकत्र राहतात, जेणेकरून हे सर्वजण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असतील, परत व्यापारांच्या दृष्टिकोनातून असतील, रोजगारांच्या दृष्टिकोनातून असतील, हे लोक या ठिकाणी एकत्र येतात, एकत्र राहतात. एकत्र राहण्याची पद्धती त्यांच्याकडे आहे. म्हणून आज नागरी समुदाय अशा शब्दप्रयोग ज्यावेळेस उल्लेखला जातो, नामउल्लेख केला जातो, त्यावेळेस निश्चितच हा समुदाय कशा पद्धतीचा आहे, हा समुदाय म्हणजे काय, हा एक दृष्टिकोन, त्यांची लक्षणे कशा पद्धतींची आहेत, त्यांच्या वैशिष्ट्यांचा भाग कशा पद्धतीचा आहे, हे देखील पाहणं आपला अपेक्षित आहे. म्हणूनच मित्रहो, सामाजिक विविधता असणाऱ्या व्यक्तींची सापेक्ष दृष्टीने मोठी, दाट, स्थायी वसाहत म्हणजे नागरी समुदाय, अशा पद्धतीचा एक पाश्चिमात्य राष्ट्रामधील लुई वर्ड हा समाजशास्त्रीय विचारवंतांनी नागरी समुदायांची व्याख्या केलेली आहे. नागरी समुदाय पाहिलं तर निश्चितच नाविन्यपूर्ण समुदाय आहे, कारण या ठिकाणी सामाजिक परिवर्तन निश्चितच इतर समुदायापेक्षा सामाजिक परिवर्तन जलद गतीने होते. आणि या जलद गतीने होत असल्या कारणामुळेच प्रामुख्याने हा समुदाय एका विशिष्ट वर्गाशी संबंधित आहे. एक विशिष्ट वर्ग त्या ठिकाणी आत्मसात करतो. कारण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला वैशिष्ट्यांचा भाग पाहत असताना निश्चितच आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी ज्या वसाहतीत शेती हा व्यवसाय नाही, मी सुरुवातीपासून सांगतोय, कारण नागरी समुदाय म्हटलं की शेती व्यवसायाशी संलग्नित असलेला व्यवसाय या ठिकाणी केला जात नाही. पाश्चिमात्य राष्ट्रांनी औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये जी सुधारणा झालेली आहे, MIDC मध्ये सुधारणा झालेली आहे. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लोक एकत्र येतात, शिक्षण घेतलं जातं, आत्मसात केले जाते आणि आत्मसातामधूनच सामाजिक परिवर्तन, सामाजिक बदल घडून येत असतोय. आणि या सामाजिक बदलामधून, सामाजिक परिवर्तनामधून निश्चितच त्या राष्ट्रांची, त्या देशांची विकास होत असतो. देशांचा विकास साधायचा असेल तर औद्योगिकरण हा निश्चितच पर्याय आहे. म्हणून आज आपल्या लोकशाही राष्ट्रामध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून निश्चितच नागरी समुदायामध्ये, शहरी समुदायामध्ये एक विशिष्ट व्यवसायाशी संलग्नित, जेणेकरून समाज, राष्ट्र आणि राज्यहितांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी निश्चितच पुढाकार घेतला जातो. आणि या पुढाकारामधूनच विशिष्ट वर्गाशी संबंधित असलेला एखादा समुदाय आहे. जसा पद्धतीने मी सांगितल्या पद्धतीनं पाश्चिमात्य राष्ट्रांची या ठिकाणी अंगीकार केला जातो. शिक्षणाचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये आहे, सुशिक्षिताचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये आहे असलेला तोच समुदाय म्हणजे नागरी समुदाय आपण विशिष्ट पद्धतीनं म्हणू शकतो. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर जर चौरस मैलास प्रामुख्याने 1000 पेक्षा अधिक लोक या ठिकाणी वास्तव्याला राहतात, त्या वस्तीलाच आपण नागरी समुदाय अशा एक विशिष्ट पद्धतीनं म्हणू शकतो आणि म्हणणं क्रमप्राप्त आहे. अशा या नागरी समुदायांची वैशिष्ट्ये पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे मोठा आकार, विशाल आकार. लोकसंख्या निश्चितच अधिक प्रमाणामध्ये असते. नागरी समुदायांचा विचार करत असताना ग्रामीण समुदायाशी जर तुलना केली, आदिवासी समुदायाशी तुलना केली तर निश्चितच त्या दोन्ही समुदायामध्ये नागरी समुदाय आणि नागरी समुदायापेक्षा आदिवासी आणि ग्रामीण समुदाय या दोन्ही समुदायांची तुलना करत असताना लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून, आकाराच्या दृष्टिकोनातून, विशालाच्या दृष्टिकोनातून, वसाहतीच्या दृष्टिकोनातून निश्चितच हा समुदाय मोठा आहे, विशाल आहे, विशिष्ट संलग्नित असलेला हा समुदाय आहे. विशिष्ट पद्धतीने या ठिकाणी राहण्याचा तो प्रयत्न करत असतो. अनेक ग्रामीण लोक, आदिवासी लोक या ठिकाणी स्थलांतरित होतात, स्थलांतरित होऊन स्थायिक होतात, रोजगार मिळवतात, शिक्षण प्राप्त करण्यासाठी येतात, व्यापार म्हणून त्या ठिकाणी येतात. असा हा विशाल जनसमुदाय असलेला या ठिकाणी लोकवस्ती म्हणजे नागरी समुदाय हा एक विशिष्ट पद्धतीचा समुदाय आहे. दुसरं आहे लोकसंख्येची अधिक घनता आहे. विद्यार्थी मित्र हो, जशी वस्ती आहे, जसं मी सांगितलं एका चौरस
मैला 1000 लोकसंख्या राहते. हीच तुलना जर ग्रामीण समुदायामध्ये एका चौरसची केली तर त्या ठिकाणी 100 लोक उपस्थित राहतात. तर याच्या ठिकाणी 9 पट अधिक म्हणजे 1000 लोक या ठिकाणी वास्तव्याला राहतात. म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना लोकसंख्या ही अधिक प्रमाणामध्ये आहे, निश्चितच आहे आणि असणं स्वाभाविकच आहे. कारण 2 समुदायापासून स्थलांतरित लोक या ठिकाणी वास्तव्याला राहतात. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्राचीन कालखंडापासून चालत आलेली ग्रामीण समुदायामधील 12 बलुतेदारी आणि 18 आलुतेदारी पद्धती आज संपुष्टात येत आहे. संपुष्टात आल्यामुळे त्यांचा रोजगार बंद झालेला आहे आणि रोजगार निश्चितच बंद झाला म्हणजेच आपला उदरनिर्वाह करण्यासाठी प्रत्येक सदस्य, प्रत्येक नागरिक एक विशिष्ट वर्णाशी किंवा वर्गाशी संबंधित आपण जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच हे करत असताना, सर्वच करत असताना लोकसंख्येचाही विचार करणं आवश्यक आहे. जर एखाद्या शहराची लोकसंख्या 1 लाख असेल तर ग्रामीण समुदायाची लोकसंख्या ही प्रामुख्याने 2000 असते. आपण लातूर जिल्ह्यांचा थोडक्यात प्रमाणात विचार करायचा असेल तर आपल्याला लक्षात येईल लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास आज 950 ग्रामीण समुदायाशी खेडी संबंधित आहे. लातूर 10 तालुक्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी 950 खेडे आहेत. या 950 खेड्यांची लोकसंख्या आणि प्रामुख्याने जिल्हा पातळीवर असलेल्या लातूरची लोकसंख्या यांची तफावत जर पाहिली तर निश्चितच ही तफावत 950 खेडे आणि लातूर शहर यांचा जर तुलना केला तर लोकसंख्या ही निश्चितच अधिक प्रमाणामध्ये आहे. कारण या ठिकाणी नागरी समुदायाशी संलग्नित आहे. महानगरपालिकेचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. म्हणजे लोकसंख्येची घनता ही निश्चितच ग्रामीण समुदायांपेक्षा, आदिवासी समुदायापेक्षा अधिक आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. अशाच पद्धतीने त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यांचा दुसरा विचार करत असताना दुय्यम पद्धतीचे समुदाय आहेत. कारण एकमेकाशी आपुलकीचे नाते या ठिकाणी नसते. कामापुरता मामा ताकापुरती आजी ही जशी म्हण ग्रामीण समुदायामध्ये आहे तशा पद्धतीनं ग्रामीण नागरी समुदायामध्ये प्रामुख्याने दुय्यम पद्धतीचे संबंध असतात. आपण ज्यावेळेस काम पडतं त्यावेळेस त्या सदस्यांची आपण मदत घेतो. विशिष्ट वर्गाशी संबंधित असलेल्या घटकावर ज्यावेळेस त्या ठिकाणी अवलंबून असण्याचा प्रयत्न करतो, विशिष्ट घटकाला प्राधान्य दिलं जातं. म्हणजे जसं माझे एखाद्या घटकाकडे काम आहे, त्या घटकाशी संबंधित काम संपल्यानंतर तो घटक मी कुठेतरी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो असतो. नागरी समुदायातील लोक त्यांची जीवन पद्धती अत्यंत व्यक्तिवादी जीवन पद्धती आहे. परस्परामध्ये निर्माण होणारे संबंध हे प्रामुख्याने तात्पुरत्या स्वरूपांचे आहेत आणि कुठल्याही प्रकारची ज्या ठिकाणी जिव्हाळा, आपुलकी नसते, ममता नसते. विशिष्ट घटकांशी संबंधित ते एकत्र आलेली असतात. विशिष्ट पद्धतीने ते राहण्याचा प्रयत्न करत असतात. विशिष्ट घटकांशी संबंधित त्या ठिकाणी एकत्र वावरण्याचा प्रयत्न करत असतात. तात्पुरत्या स्वरूपांचे संबंध असतात. एकमेकाबद्दल एकमेकाची आपुलकी नसते. प्रत्येकजण प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं त्यांची अपेक्षित पद्धतीनं नसतं. विशिष्ट वर्गाशी संबंधित असलेल्या घटकाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा काम या ठिकाणी केलं जातं. म्हणून विशिष्ट घटक, विशिष्ट पद्धतीनं या ठिकाणी चालत आलेला घटक निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणून मानला जातो. यावर अवलंबून असलेली हा एक दुय्यम पद्धतीचा समुदाय आहे. या ठिकाणी चौथं वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला असं लक्षात येईल, विविधता आहे. ग्रामीण समुदायामध्ये समाजांच्या अलग असणारा समुदाय म्हणजे नागरी समुदाय आहे. या ठिकाणी अनेक धर्मांचे, पंथांचे, जातींचे, भाषेंचे, संस्कृतींचे वेगवेगळे उद्योग करणारे लोक या ठिकाणी एकत्र वास्तव्याला असतात. विविधता हा प्रत्येक त्यांच्या गुणधर्मच त्या ठिकाणी झालेला आहे.
विशिष्ट वर्गाशी विशिष्ट पद्धतीने वागण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. ग्रामीण समुदायामध्ये राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते. म्हणावं तेवढ्या प्रमाणामध्ये नागरी समुदायामध्ये ती पद्धती नाही. राष्ट्रापुरता अभिमान त्यांना निश्चितच आहे, पण जसं मी कामापुरता मामा आणि ताकापुरता आजी अशा शब्दप्रयोग म्हणून सांगितली, त्याच पद्धतीने ग्रामीण समुदायात समाजशास्त्रामध्ये एक विशिष्ट, नागरी समुदायामध्ये एक विशिष्ट विविधता आहे. या ठिकाणी अनेक धर्मांचे लोक येतात, अनेक जातींचे येतात, अनेक भाषांचे येतात, अनेक संस्कृतींचे येतात, अनेक विशिष्ट घटकांशी संबंधित असलेले लोक या ठिकाणी वावरत असतात, नांदत असतात. आणि यामधून स्वतःचा विकास करून घेण्याचं तात्पर्य, सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. आणि या सामर्थ्यामधूनच हा समुदाय एक विशिष्ट वळणाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यामधूनच याचं एक वेगळंपण, वैशिष्ट्यपण, एक वेगळं लक्षण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणून हा एक चौथा मुद्दा त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पाचवा मुद्दा आहे ऐच्छिक मंडळाची विपुलता. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींची मंडळे निर्माण झालेली असतात. जसं माणसाला गरज भासली त्या मंडळामध्ये सदस्य स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतो. विशिष्ट संघटना निर्माण होते. विशिष्ट संघटना त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर विशिष्ट घटकांचा हक्क, अधिकार, कर्तव्य या सगळ्याच घटकांशी विशिष्ट पद्धतीने वागण्याचा प्रयत्न प्रत्येक सदस्य करत असतो. आपण ज्या मंडळामध्ये एकत्र आलेलो आहोत त्या सर्वांचा उद्देश सारखा असतो, समान असतो, ध्येय सारखी असतात. एका ध्येयापुरतं सर्व सदस्य या ठिकाणी एकत्र आलेली असतात. आणि या ध्येयामधूनच विशिष्ट घटक नागरी समुदायामध्ये निर्माण झालेले असतात. म्हणूनच ऐच्छिक मंडळाची या ठिकाणी विपुलता आहे. मला ज्या संघटनेमध्ये जायचे त्या संघटनेशी संलग्नित असलेल्या घटकांनाच मी न्याय देतो. मला ज्या ठिकाणी गरज माझी पूर्ण होणार आहे त्याच संघटनेचा मी सदस्यत्व स्वीकारण्याचा मी प्रयत्न करत असतोय. असा नागरी समुदाय आहे. जसं विविधता आहे, जसं दुय्यम संबंध आहेत, तशाच पद्धतीनं प्रामुख्याने मला ज्या घटकांशी संलग्नित माझा प्रश्न आहे, माझी समस्या आहे, जी समस्या मला ज्या मंडळापासनं, ज्या संघटनेपासनं मला सोडवता येईल अशा संघटनेमध्ये मी जाण्याचा निश्चितच प्रयत्न करत असतो. असं नागरी समुदायांचं हे लक्षण आहे, हे वैशिष्ट्य आहे. विशिष्ट घटकाशी विशिष्ट पद्धतीने वागण्याचा प्रयत्न हा प्रत्येक सदस्य करत असतो. अपवाद या ठिकाणी कोणी नसतो, कारण विशिष्टच घटकाशी मला वावरायचं. अशा पद्धतीनं प्रामुख्याने मित्र हो आजच्या तासिकेपुरतं एवढं